नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर आज आपल्या स्वामींचा प्रगट दिन आहे. या दिवशी स्वामी आपल्यासाठी या भूतलावर आले होते, आपले कल्याण करण्यासाठी. म्हणून हा दिवस खूप छान पद्धतीने साजरा केला पाहिजे. सर्वांना स्वामी प्रगट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा. माझ्या दिवसाची सुरुवात सकाळी 5 वाजता झाली. बाहेर खूप अंधार आहे, पण आज भरपूर कामे करायची होती म्हणून मी लवकर उठले. सर्व आवरून घेतलं माझं आणि मग एकीकडे चहा ठेवला, एकीकडे कुकर लावलेला आहे. कारण आज मला स्वामींसाठी पुरणपोळी करायची होती आणि बेसनाचे लाडूही करायचे होते. स्वामींना जे जे पदार्थ आवडतात ते सर्व मला आज करायचे होते. बेसनाचे लाडू हे मी नैवेद्यापुरताच करणार होते, त्यामुळे जास्त वेळ नाही लागला. यानंतर मी बाहेरचं सर्व आवरून घेतलं, रांगोळी वगैरे काढून घेतली, हळदीचं लेपन केलं आणि त्यानंतर सर्व देवांच्या आधी मी पूजा केली. देवघरामध्येच मी पूजेची मांडणी करणार होते, म्हणून कालच थोडीशी सजावटही करून घेतली होती. स्वामींचा प्रगट दिन म्हणजे किती काय काय करू असे मला असं वाटत होतं, कारण स्वामी कायम आपल्या पाठीशी असतात. त्यांच्याप्रती कृतज्ञता दाखवण्याचा हा दिवस आहे. आज स्वामींच्या अभिषेकसाठी मी पंचामृत केलं होतं. चंदन, मध, गुलाब पाणी असं सर्व काही घेतलं होतं अभिषेकसाठी. श्री स्वामी समर्थ असं जप करत स्वामींचा अभिषेक मी केला. खूप छान असं वस्त्र मी स्वामींसाठी मागवलं होतं. किती सुंदर दिसत आहेत ना स्वामी या वस्त्रामध्ये. छान अशी स्वामींची पूजा केली. यानंतर नैवेद्यही मी करून घेतला, पण सगळं काही शूट नाही केलं, कारण मला 10:30ला स्वामींची आरती करायची होती आणि नैवेद्यही त्याच वेळी दाखवायचं होतं. आज नैवेद्यासाठी मी पुरणपोळी, पुरी, खीर, कांदा भजी, घेवड्याची शेंग, जे जे स्वामींना आवडतं ते सर्व नैवेद्यासाठी केलं होतं. नैवेद्याचं ताटही भरून घेतलं. आज स्वामींची आरती मी पुरणाचे दिवे करून केली होती. आज जेवढ्या काही स्वामींच्या आरत्या आहेत त्या सर्व आज मी केल्या. घरामध्ये एक असं दिवाळी सण असल्यासारखं वाटत होतं. खूप प्रसन्न असं वातावरण झालं होतं. आरती झाल्यानंतर नैवेद्य दाखवला. खूप छान अशी पूजा स्वामींनी करून घेतली माझ्याकडून. यानंतर स्वामीचरित्र सारामृताचं पठणही केलं. आज माझे स्वामीचरित्र सारामृताचे 21 पारायण पूर्ण झाले. कसे हे दिवस गेले मला कळलंच नाही. खूप अडचणी आल्या, पण ही सेवा स्वामींनी करून घेतली. तर असा होता माझा हा आजचा आनंदाचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.